केल्याचा फायदा काय या? काही काही लोक इथला वायबार राहतं त्या सारखा सांगतं महाराज काय तुमनं जीवन आहे का बर काय वेगळे? अरे काहीच फायदा नाही तुम्हाला, तू काय फायदा करले ना महाराज बठा आनंद लिहू. बाकी ती इथला दिलदार राहतस ना म्हणून ते सांगत द्या महाराज खाई पी लोटे त्याला देव भेटे. तुला बातमी चौथे का तरी खाई पी लोटे त्याला देव भेटे. का रे हो बिगर आबरू ना सांगायला चांगला मरी घ्या तुला कसा नंबर लागला नाही रे. काय पी लोटे त्याला देव भेटे एक बुका मा मुका कट्टा इथला वायबा धंदा आहे. खाई पी लोटे त्याला देव भेटे म्हणजे येणार आहेत का आयुष्य बघून त्याला खर्च करणार. बाकी ना ते स्पष्ट सांगतं महाराज तुम्ही माडकरी बी त्याच दर्जा वाटे जाताना आम्ही खाणार पिणार बी त्याच दर्जा वाटे जातो. बायबार तुला अहो दर्जा ती किराणा तटे ना दर्जा कसा ती किराणा हा अगो सांगस माळा घालेला फायदा आणि नाही घालेलं नुकसान. देवना लेकरे बनीस ने ना गैरा मोठा फायदा वस. मांजर पिलांना जन्माला घालते तात्यासाहेब मांजर पिलांना जन्माला घालते 7 घरं फिरवते. मांजर 7 घरे फिरावस ना तिना पिलसले 7 घरे फिरावस. मांजर दातच गाई तोंड मा उचलस त्या पिलसले दात त्याच येतस पिले उचला टाइमले एखादं पिलुले मांजरना दात लागेल असं देखील का तुम्ही नाही ना. आता पिलू उचलीस नाही त्या घर सोडी यानंतर दुसरं पिलू लेवालेस आणि रस्त्यावर जर उंदीर सापडना ते तिनं पिल्लाला उचलस तसंच उंदीरले बी उचलस का ये रे म्हणा सोनचिड कथा पिला भाऊ असं सांगस का हा. मांजरही तिचा दातही त्याचा फक्त उचलायची पद्धत बदलची तिच्या लेकरांना आणि उंदरांना. गड्यात जर माड असेल देवाची लेकरं असतात तर पिलांसारखं उचलतो नाही ते उंदीरना माय काल कर असतो. मग देवना लेकरी बना ना अगो सांगस गळामा माड राहिनी काय फायदा आणि नाही राहिले नुकसान. 2 प्रकारना कुत्रा येऊ द्या चढतीशे चढतीवर ट्रक ड्रायव्हर गाडी चढाई राही ना आणि 2 प्रकारना कुत्रा आडवा येऊ द्या एक पट्टावाला आणि एक बिगर पट्टावाला. पट्टावाला कुत्रा देखील ट्रक ड्रायव्हर अर्जंट ब्रेक मारस. मोसम तुटना ते परवडीन पण कुत्र मरायला नको कारण त्या गयामा पट्टा आहे म्हणजे याला कोणतरी मालक्षी. आणि तीच जागावर जर बिगर पट्टानं कुत्र दिखणं ट्रक ड्रायव्हर असा विचार करत मोसम तुटापेक्षा या चेंदेल परवडीन. कोणता कुत्रा आले दखा ते तुम नाही विचार मी एकला काय काय सांगतो तुम्ही ठरावा. मग पट्टावाला कुत्र बनाना का बिगर पट्टाना कुत्र बनाना. हा गड्यात तुळशी माळ धारण करा. नाथबाबांना साधकांनी पुन्हा प्रश्न केला नाथबाबा आम्ही रात्रंदिवस नामचिंतन करू हाच प्रकार देवाला आवडतो का? नाही नाही गड्यात तुळशी माळ धारण करा. अष्टगंध बुक्का लावा. आपला हिंदुसले विनंती शे घर मायनिंग आणि टाइमले कमीत कमी गंध बुक्का लावत जावं भाऊसो जनत्याना धर्मना अभिमान ठेवा रे आजपासून. पण आपला नीचोय जायलेत मोकला म्हणून बोलणं थोडं खरं खरं बराच जण असले पचत नाही. मला असं दाखवा एखादा मुसलमानानं त्याच्या मौलानाची बदनामी केली असं बघितलंय का तात्यासाहेब? मौलानाची बदनामी एखाद्या मुसलमानानं केली असं बघितले का? अजिबात नाही. साधूशनी बदनामी महाराजांनी बदनामी करणारा टिंगल करणारा कोणता राहतस? कोणता राहतस? आपलाच. मग नीच कोणता आहे तर मग दखावातून नाही चाल एकला काय सांगतो. एकही मौलानाची हिंदू बदनामी करत नाही पण आपलेच आपली बदनामी करतात तेव्हा खंत वाटते आणि शोकांतिका वाटते. विठ्ठल विठ्ठल धारण करू व्रत एकादशीचं करू अष्टगंधा मुक्काही लावू. मग एवढ्यावर देव आनंदित होईल का? हेच देवाला आवडतं का? नाथबाबा सांगतात भैया अजून ऐका ना अजून नियमाचं पालन करायचंय. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी
काढलं पाहिजे, एवढं रंगलं पाहिजे भजनात. पण आपले लोक येडा मनापेक्षा आपल्या असं वाटत मी देव करायनो मनुष्य मला लोकेशने मार्क्स देवायला पाहिजे असा हिसाब ते करताच आपण देव. याच्याने भगवंताची प्राप्ती होत नाही. लोकांनी आपल्याला वेड म्हणलं तरी चालेल इतकी वेळी भक्ती करायची आणि देवाप्रती इतका भाव ठेवायचा जसं एखाद्या पतिव्रतेचं नवऱ्यावर प्रेम ना तसं आपलं देवावर प्रेम असेल पाहिजे. कसं हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी. तू माझा काना तुझी मिरादा राणी, तू माझा काना तुझी मिरादा राणी, तू माझा काना तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी. कुणाचाच नाही पती माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना तुझी राधा राणी, तू माझा काना तुझी विराधा राणी, तू माझा काना तुझी राधा राणी. कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी, तू माझा काना मी तुझी राधा राणी. हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, हर घड़ी याद तेरी आई सौतन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम की जोगन बनके, मैं फिर शाम तेरे नाम
अंतकरणातला देवाप्रतीचा भाव आटे मनान सांग काटे भजने म्हणतात नाही विठू भरूक माय म्हणाला कोणी ध्यान देईन त्या ध्यान फक्त फुलावर कोण टाक राहणार कोणले कोणले उपरणा भेट राहणार कोणले कोणले टोप्या घाल राहणार विठू भरूक माय म्हणा का तुम्ही एक बिजांनी खरं सांगा शपथ आहे तुमले खोटं बोल नका म्हणा का पण आटेन का कोण पडी जाई भो कोणा का पाय सडकी जाई भो चढणारली नाही चिंता इथली दखणारली चिंता अरे भगवंताच्या नामचिंतनात एवढं रंगायला पाहिजे ना हा लोकांनी वेळात काढलं पाहिजे पण आटे म्हणा सांग आटे म्हणून म्हणतात नाही चांगले दलितला थंडीमा सुद्धा बाबा लोक बसले काय काय गावेस ममतारा येतात नाही आटे टाळकरी बी म्हणा बाबा देखा नाही ते काय काय गावेस ना म्हातारा आटे बी बाबा लोक बसेल येतात काय काय गावेस ना म्हातारा कीर्तन मा येतात नाही हो भजन मनानं जाऊ द्या पण नको त्या गाणं म्हणतोस वयनं बी पान ठेवतात नाही एक 80 वरीस ना म्हातारा म्हण राहिलं तर हे 4 वरीस ना प्यार कसा भुली गया मना याद करस मी याद तुनी याद रे नजर लागली कोणी ओ दल्ला ओ वयल ओ बुलगेल वावर ओ यमुना बातफुल आई होईल आणि लिहिले बरं एक खरं स्टँड एक म्हातारा भेटणं सचिन बाबा आणि गाणं म्हण राहिलं हे आज तिने हायत निरात दारू पिना समी नशा मा खोटा ना बोलाव धोके बासती 75 वरीसनी वय मामान राहिला 75 हे धोकेबाजवती रती एक बुका मुका काटा अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपले होतायचे चाल कोणती राहू दे ना हे तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना कर दुनिया गई तेरे वास्ते मैं काना कर दुनिया गई तेरे वास्ते मैं काना दिल तोड़िया गई तेरे वास्ते मैं काना दिल तोड़िया आ गई मैं द्वार छोड़ आ गई छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ दादा घर छोड़ आ गई घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना 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 घर छोड़ आ गई तुम्ही बसेलच म्हणे तुमले माहिती कीर्तन चाल राही ना बा असं बाकी ना घरवाला ते म्हणतच होते मी याच नाका बेत बदली घ्या जाऊन गाणं कसलंही असू द्या भाव आपल्या चांगल्या ठेवायचे जसं अजून एक मत एक गाणं म्हणतो कोणतं हे ला 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 कोणतं होतं ते कोणतं होतं पाऊस हा जाऊ दे जो सांगितो भांडा कशी मीच काय राहणार होतो अरे गाणं कोणचंही चाल कोणचे त्याच्यापेक्षा भाव आपले होतायचे ला 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 ते नाही म्हणा ना भाऊ हे मोडायची 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 कोडयाची मोडायची 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 कोड्याची मोडायची ये चोरेला लागोनी याला नाही सोडायची ये चोरेला लागोनी
यशोदेवाचा गुणी याला नाही सोडायची. होय मोडायची 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 खोड याची मोडायची सोडायची मोडायची 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 खोड याची मोडायची याच्या मायला लागोनी याला नाही मी सोडायची याच्या मायला लागोनी याला नाही मी सोडायची. हो याच्या मायला सांगुनी याला नाही सोडायची. याच्या मायला सांगुनी याला नाही सोडायची. बाकीना बाबा म्हणतच होते पटा नवीन नवीन गाणं सुर म्हण राहिना तू महाराज आमना टाइम ना काही याद नाही तुमना टाइम ना भी जुना गाना हमें तो लूट लिया. हाते काय लुटासारखं बट वावर उलजी गे ना ते हाते ते सुरी विसरी जावा ना. हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया रे. कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया रे. हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया हमें तो लूट लिया सावरे सवरिया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने. हमें तो लूट लिया मिलके सावरिया ने. हमें तो लूट लिया द्वारिका वालों ने. मुरली वालों ने कृष्ण कन्हैया ने. कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने. हो कृष्ण कन्हैया ने मुरली बजैया ने. बजैया ने. आई वय ना मानचेस ना तरुण पाऊसले बी सांगत देवनो भजन करल्या पाऊसवर आटे देवनो भजन म्हणतात नाही मग यासले एखादी पूर्ण इंस्टाग्रामले फेसबुकले व्हॉट्सअपले ब्लॉक करत या पडेल बी तडा आडे बट्ट आणि रातना 11 नंतर ड्युटी चालू होतं तंगडीमा डोकं घाली बट्टच मग मोबाईलमा बोटे घाली पाखरा आजाद केलंय तुला बावरे तू नाही आजाद कर रे तुला पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा तुला पाखरून फक्त तुला मोबाईलला रिचार्ज मारायला तरी ठेवलं होतं रे पानाट सुरूत नाले तुला पाखरून पहिले ठरलं होतं म्हणलं की निबुंदी गेले वाळाला होतो आज हा अजिबात नाही उलट तुला पाखरू लगीन काही जास्त काही 3 वरीस माहिती 1 वरीस पोरग कड्यावर असावं चौकमा पटेल राहत आई पाखरू त्याला देखील 3 कड्यावर ना पोऱ्या सांगत बघ मामा कसा बसलाय कसं जायचं ना पाखरा हा अरे त्या पाखरासाठी म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही म्हणायचाच असेल ना नादाई दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादाई दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते हवाले तेरे ये किया कान्या दिल तेरे नाम कर दिया कान्या दिल तेरे नाम कर दिया ओ कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. ओ कान्हैया दिल तेरे नाम कर दिया. इथलं पिराय सांगा ना फक्त मतलब इथलंच आहे की आपण जन्माला येत ना भगवानना नाव लेवांसाठी येलेत भगवानना नाव लेत जा असं मला म्हणा नाही आई मानचेच ना वेगळी बहिणी सोन तुम न हो सोन चिडी सोन तुम्ही आडे देवना बोलले म्हणतीत नाही पहिल्या बाया निंता निंता सुद्धा गाणं म्हणेत हे जाती मी भेटाया विठू माऊलीला जाती मागिराला माझ्या जाती मागिराला पहिल्या बाया गाणं म्हणेत
गटावर दळण दळायला बसत ना, गटावर सुद्धा गाणं तसा राहत. नवीन येणारी सुनबाई ना पाय टेट रडी असा गाणं होता. पहिल्या बाया गट्यावर गाणं म्हणत, हे भाऊ बहिणी ना झगडा झगडा जाया गावनमा, बहिणी ना डोळे पाणी बंदो मना पस्ताय मनमा. काय गाणं होता. लेकरे झोपाळ्यात टांगले सुद्धा असा गाणं म्हणत ना, जे लेकरू जोई माहिती ते झोपेस पण वटावर खाता खाता बी झोपी जाय असं गाणं म्हणत. हडकुतरी हडगाई मन दादा निधी जाई, हडकुतरी हडगाई मन दादा झोपी जाई. आणि आतीने बाया गाणं म्हणते, सोडी दे झुलकी तुम्ही काय वय लागली बोलत्या पुरेशने, काय वय लागली. रांगता रांगता सुद्धा रामकृष्ण हरी म्हणू तुम्ही रांगता रांगता म्हणते डिंग डांग डिंग, मग तो संध्याकाळी असा डिंग डांग डिंग करत इतकी वेळी भक्ती करायची ना किती. हे दिवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में जावा तेरी दीवानी हुई, ओ दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. जड़ा चाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे, तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे, सारे जमाने से बेगानी हुई. दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में गावा तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई, दीवानी में गाना तेरी दीवानी हुई. आटे बजने म्हणा सांगा ना, आटेच म्हणत जावा. आटे ना देवना बजने म्हणते ते मग कोणता गाणं जोरमा म्हणते बहिणी म्हणते. हे कोणी टाकी अक्कलमा खाट शिलगाई सुधी खाटले तिथला का दामडो भूषणा गाव पराट. अगो बोलतो भूषण मा जे बहिले म्हणतात ना ते नाही होते म्हणतात नाही काय तू नाही हा माय गया बी पट जायचे कोणी शिलगाई सुधी काढले. आई कोणी टाकी अंगण मग काटाय म्हणा उदार काही बहिणी म्हणतो ना आजकाल पार गाणार तशा बाई. आपण एक गाणं म्हणते सुमे त्याला लगीन मग हे नवरी ना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोठी पैरत उन्हा. खरं असतं बहिणी नवरी ना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा मोठी पैरत उन्हा. खरं असते खरं असते. मोती पैरत असतो तो यार ना बोचकत वाचकत उन्हा आणि आई माय सांगत मोती पैरत उन्हा एक नंबरनी लपड जात असाय पाहिजे आटे ना काहीच नाही. आटे बघ्या बाया चांगल्या खरं तर वेळ भरपूर झालेली आहे म्हणून कदाचित मी थांबलो पाहिजे. 10:30 झाले ना वेळ ना. हां 10:30 होऊन गेले कारण आपल्याला पण नियमाचं पालन करावं लागेल. तुमले काही नाही तुम्ही दूर ते नांग शेकणार आहेत तर माल उरतील लय जातील जामीनले बी येत नाही तुम्ही सांगे सौरी पाम भरायला दिशाने तंगड्या तर रोपटी दिशात भाऊ मालमल मनाचा मायनं गोडी घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी